अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत, महाराजांची मनापासून सगळेजण सेवा करत असतात. तरी पण कधी कधी असं होतं, हे माझ्याही बाबतीत झालेलं आहे. कधी कधी असं होतं ना की महाराजांची सेवा आपण करतो, तर इतकी सेवा करूनही आपल्या आयुष्यात खूप दुःख येतं, किंवा आपण म्हणतो ना की महाराज आपली का परीक्षा बघता आहे, एवढी स्वामी सेवा. मला खूप कमेंट येतात की ताई आम्ही तर 15 वर्ष झालं स्वामी सेवेत आहोत, आम्ही 20 वर्ष झालं स्वामी सेवेत आहोत, आमचे कोणतेच प्रश्न सुटले नाही, तुमचं स्वामी का ऐकता. मला आधी ते तुम्हाला एक सांगायचं आहे की आयुष्यात दुःख म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. बघा, ह्या जगात असं कोणीच नाहीये ज्याला कधी दुःख भोगलं नाही, किंवा ज्याच्या आयुष्यातून कधी दुःखाचा प्रवास, दुःख या शब्दाने ज्याच्या आयुष्यातून कधी प्रवास केला नाहीये. सगळ्यांच्या आयुष्यात सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख असतंच. त्याच पद्धतीने दुःख, मी तर म्हणेल की आयुष्यात दुःख आलंच पाहिजे, संकट आलीच पाहिजे. कारण खरं सांगते, जेव्हा दुःख आणि संकट येताना त्या प्रभावाने आपण महाराजांच्या अगदी जवळ जात असतो. जेव्हा जेव्हा दुःख येतं तेव्हा देवाच्या खऱ्या अर्थाने आपण खूप जवळ जात असतो. आणि मला तरी वाटतं की महाराज आपल्याला दुःख का देता माहितीये, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामी लीला समजत असते की महाराज काय आहे. आज मला सांगा, असा एक स्वामी भक्त सापडणार नाहीये की ज्यांचं स्वामी सेवेमध्ये येऊन ज्यांना महाराजांनी मार्ग दाखवला नाही, असा एक स्वामी भक्त सुद्धा सापडणार नाहीये. हे मी तुम्हाला का सांगते, कारण आयुष्यात आपण नेहमी आयुष्य जगताना मोठ्या लोकांची बरोबरी करत असतो. आपल्याकडे 2 व्हीलर आहे तर आपण म्हणतो याच्याकडे तर किती मोठी गाडी आहे. मला असं म्हणायचं आहे की महाराजांच्या पाया पडा, त्यांना नतमस्तक व्हा आणि असं म्हणा की महाराज मला तरी तुम्ही 2 व्हीलर दिली आहे, हा शेजारचा माणूस सायकलवर चाललाय किंवा त्याच्या शेजारचा माणूस पायी चाललाय. आयुष्य जगताना नेहमी आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांचा आपण विचार करायला हवा. नाहीतर काय होतं ना, आपण नेहमी दुसऱ्यांची बरोबरी करत असतो आणि असं होतंच की तिच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे एवढं का नाही. प्रत्येक जण येतो जन्माला तर आपले कर्म घेऊन येत असतो. असे बरेच लोक आहे जे कधी 2 टाइम देवाला हात पण जोडत नाही, पण त्यांना देवाने भरभरून दिलं आहे. असं का? कारण हे त्यांच्या मागच्या जन्माचं कर्म असतं. आपण जेव्हा जन्माला येतो, बघा प्रत्येक जण म्हणतो ना की प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन येत असतं, ते खरंच आहे. आपण आपल्या मागच्या जन्माचा सगळा लेखाचोडा घेऊन येत असतो, त्याच्यावरच आपलं संपूर्ण आयुष्य डिपेंड असतो. मी तर तुम्हाला सांगेल की जन्माला आल्यापासूनच, हे बघा, मागच्या जन्मात काय काम केलं आहे हे मलाही नाही माहिती. मी असं नाही म्हणणार की माझ्या आयुष्यात खूप सुख आहे, अर्थात दुःख आहे आणि मला तर ते दुःख आलं की आवडतं. खरंच सांगते, दुःख आलं की आवडतं, कारण त्या दुःखामुळे मी महाराजांची इतक्या जवळ जाते आणि माझी सेवा इतकी मनोभावे होते ना की मला दुसरं कोणताच विचार येत नाही. मला माहिती असतं की माझं हे दुःख फक्त आणि फक्त माझ्या महाराजांमुळेच मला या दुःखातून मार्ग मिळणार आहे. ज्या वेळेस मी हा विचार करते तेव्हा खऱ्या अर्थाने मी महाराजांपर्यंत जाते, महाराजांना मी शरण जाते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या महाराजांची स्वामी लीला सुरू होते. मी तुम्हालाही सांगेल, तुमच्या आयुष्यात दुःख आहे, तुम्ही आनंद व्हा. खरं सांगते, तुम्ही म्हणाल तू काही पण बोलतेय, तुमच्या आयुष्यात दुःख आहे ना, तुम्ही आनंद व्हाल, कारण ह्या दुःखात आहे ना खऱ्या अर्थाने आपल्या महाराजांची स्वामी लीला कळत असते. स्वामी बद्दल मी तुम्हाला सांगू, म्हणजे मी कोणीच नाही आली, मी तुम्हाला महाराजांबद्दल सांगते. फक्त एक सांगायचं आहे की माझ्या मागच्या जन्मांचे खूप वाईट कर्म होते, मी माझ्या मागच्या जन्मी खूप पाप केलं होतं, पण ह्या जन्मी मला जो कर्माचा भोग मला भोगायला लागणार होता त्याच्यात अर्धापटच मी भोगलाय. मी माझं वैयक्तिक सांगते तुम्हाला, अर्धापटच मी भोगलाय. कारण मला 100% महाराजांमुळे मी वाचलीये. मला जो 100% त्रास भोगावा लागणार होता, आज तो महाराजांमुळे मी फक्त 50% भोगला आहे. तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराजांची मी सेवा करतो आहे तरी माझ्या आयुष्यात इतकं दुःख का. मला त्यांना सांगायचंय की तुझ्या आयुष्यात खूप दुःख होतं, खूप, याच्यापेक्षा तुझ्या आयुष्यात त्रास होता, तुमच्या आयुष्यात त्रास होता. पण महाराजांच्या मार्गात आल्यामुळे आपल्या आयुष्याच्या आयुष्याच्या वाट्यावर जो दुःखाचा डोंगर आपल्या समोर येणार होता, तो महाराजांच्या सेवेमुळे आणि खरंच आपल्या स्वामी माऊलींमुळे तो कमी झाला आणि आज आपण इथपर्यंत आलो आहे. आपण नेहमी म्हणतो की नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं,
कारण त्याचं कारणच एक असतं की आपण खूप चांगले असतो ह्या जन्मात. अर्थात मी चांगली आहे, मागच्या जन्मात मी कदाचित खूप पाप केलं असावं, त्याच्यामुळे मला ह्या जन्मात मी इतकी चांगली वागूनही मला दुःख होतंय, मला त्रास होतोय. पण मी महाराजांसमोर जाऊन त्यांना मुजरा करेल, त्यांना सांगेल की महाराज तुमच्या कृपेने माझा त्रास खूप कमी झाला, मला याच्यापेक्षाही त्रास भोगावा लागणार होता, पण तुम्ही माझ्यासोबत होते म्हणून हा खडतर प्रवास थोड्याशाच दुःखामध्ये मी सगळा पार केला. मी तुम्हालाही सांगेल, बघा असे पण नास्तिक लोक असतात जे कधीच देवाला मानत नाही, जे कधीच काही चांगलं करत नाही, त्यांच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट ऐश्वर्य सगळं असतं त्यांच्या आयुष्यात. हे का बरं असतं सांगा बरं? अर्थात त्यांच्या मागच्या जन्माचे कर्म इतके चांगले असताना की त्यांना ह्या जन्मात देवाचं नाव जरी नाही घेतलं तरी त्यांना देव भरभरून देतो, कारण त्यांनी मागच्या जन्मात इतके चांगले कर्म केलेले असतात. मी तुम्हालाही सांगेल, दुःख आलं येऊ द्या, ह्या जगात कोणीही सुखी नाहीये. आपण महाराजांच्या सानिध्यात आहोत, दुःखाचं झुळूकही महाराज आपल्यापर्यंत येऊ देणार नाही. महाराजांमध्ये इतकी ताकद आहे, अख्खा ब्रह्मांड महाराजांमध्ये सामावलेला आहे. फक्त महाराजांची निखळ मनाने सेवा करा. दिवसातून एकदा जरी आपल्या महाराजांना तुम्ही हाक मारली तरी तुमच्या प्रत्येक संकटांना ते धावून येतील. स्वामीही म्हणत असता बघा. आता मला सांगा की तुमच्या आयुष्यात जर खरंच चांगलं, आता समजा मी म्हणते माझ्या आयुष्यात जर सगळं चांगलं असतं तर कदाचित मी महाराजांची सेवा नसती केली. कारण आपण महाराजांच्या जवळ का जातो? कारण त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी हवं असतं. एक मुळात तर फक्त पैसा अजिबात नाही, एक मानसिक सुख. आणि मी तरी नेहमी म्हणत असते की माझ्यासोबत कोणी नसलं ना तरी चालेल, माझे महाराज माझ्यासोबत आहे ना, बाकी मला कोणाशीही घेणं देणं नाहीये. हे मी म्हणते, हे माझ्या घरच्यांना पण माहिती आहे की हिच्या मागे हिचे महाराज आहे, बाकीला कोणाचीही गरज नाहीये. मी तुम्हालाही सांगेल, दुःख, त्रास, संताप ह्या गोष्टी आणि चांगल्या माणसांच्याच वाटेला येणार आहे, ते आलेच पाहिजे. बघा मी तुम्हाला एक सांगते की जो प्रमुख रोल असतो बघा, जो मेन हिरो असतो, त्याच्या आयुष्यात किती संकट असतात खरं सांगा. आणि मला तरी वाटतं ना की महाराजांनी मला मुख्य हिरो म्हणून निवडलेला आहे, मुख्य व्यक्ती म्हणून निवडला आहे की माझ्या आयुष्यात इतकी संकट आलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की मी हिला किती पण अवघड पेपर दिला तरी ही मुलगी विथ डिस्टिंक्शन पास करेल. हे महाराजांना पण माहिती की हिच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ही प्रत्येक दुःखाचा सामना करणार आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल की मुख्य रोल आपण टीव्हीमध्ये, पिक्चरमध्ये पण आपण बघत असतो की एखादा चांगला हिरो असतो, त्याच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात. त्याच पद्धतीने आपण खूप चांगले आहोत आणि आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे आणि ते आलेच पाहिजे. एक लक्षात घ्यावा, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. महाराज नेहमी म्हणतात की बाळा, मी तुझ्या आयुष्यातला एक दरवाजा बंद करतो, त्याच्याबरोबर 4 दरवाजे उघडे करतो. आणि जोपर्यंत 4 दरवाजे उघडे करत नाही तोपर्यंत तुझा कोणताही दरवाजा मी बंद करत नाहीये. आयुष्यात जेव्हा सगळे दरवाजे बंद होताना तेव्हा आपल्या आयुष्याचा तो टर्निंग पॉईंट असतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपली स्वामी लीला सुरू होते. जेव्हा एक दार बंद होतो ना, समोरचे 4 दार उघडे असतात आणि त्या 4 दारामधून आपण कोणत्याही दारातून प्रवेश केला तरी आपल्याला सक्सेस मिळणार आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल, दुःख आलं त्याचं स्वागत करा. जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत आपण महाराजांपर्यंत जाणार नाही. आणि दुःख महाराज आपल्यालाच का देता? कारण आपण महाराजांचे आवडते आहोत. महाराजांना माहिती आहे की हे माझं लेकरू इतकं आवडतं आहे ना की हे प्रत्येक संकटांमध्ये मला घेऊन चालणार आहे आणि प्रत्येक संकटांवर हे मात करणार आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल, मी तर प्रत्येक वेळेस म्हणत असते की महाराजांनी माझी खूप परीक्षा पाहिली आणि अजूनही बघता. पण मी तुम्हाला खरंच सांगते, मी खरंच हे वाक्य बोलतेय की आज जेव्हा मी महाराजांसमोर बसते ना, म्हणजे माझ्या प्रत्येक एक स्टेपला, एक दिवसाला माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं की प्रत्येक दिवस कसा घालू, प्रत्येक वेळ कशी घालू. तेव्हा महाराजांनी अर्थात माझी खूप परीक्षा पाहिली. पण आज जेव्हा मी महाराजांना मुजरा करते, नतमस्तक होते, तेव्हा मी फक्त महाराजांकडे बघते. आणि हे खरंच आहे, मी फक्त महाराजांकडे बघते आणि मला खूप मोठा प्रश्न पडतो की महाराजांकडे मी काय मागू. ही रियालिटी आहे. कारण मी तुम्हाला सांगते की माझी खूप परीक्षा पाहिली, तुमचीही पाहणार आहे. पण नंतर जेव्हा महाराजांकडे आपण मुजरा करून नतमस्तक होतो आणि महाराजांकडे बघतो ना, तेव्हा असं वाटतं की काय मागू. महाराज तुम्ही मला भरभरून दिले, आता मला काहीच नको. आणि मी तुम्हालाही सांगेल, मी प्रत्येक वेळेस जेव्हा रस्त्याने जाताना ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो ना, आणि मी महाराजांकडे तेच मागते की महाराज, जो ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो ना त्या व्यक्तीला माझी सगळी सेवा समर्पित. मी थोडीफार जरी सेवा केली असेल
त्याचं फळ त्या व्यक्तीला द्या. कारण महाराजांनी मला इतकं भरभरून दिलं आहे. महाराजांवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर कधीही शंका घेऊ नका. आपल्यासाठी काय चांगलं आहे ते आपल्या महाराजांना माहिती आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये. महाराज आहे म्हणून आपण आहोत. स्वामी लीला अघात आहे. दुःख संकट आलंच पाहिजे आणि ते येणारच आहे. त्याला आपल्याला त्याच्यातून सुटका नाहीये. आयुष्यात दुःख येणारच आहे, पण त्या दुःखाचा सामना आपण हसत मुखाने करायचा आहे. महाराजांचं नाव घ्यायचं आहे. त्या दुःखाची झुळूक पण तुमच्यापर्यंत येणार नाहीये. आणि कुठेतरी आपलेच कर्म कमी पडतात, आपलेच मागच्या जन्माचे कर्म आहे की त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं भोगावं लागतं. आणि ठीक आहे ना, महाराज आहे ना आपल्यासोबत, येऊ द्या किती दुःख आलं. मी प्रत्येक वेळेस म्हणते की ये मत कहो खुदा से मेरे मुश्किले बडी है, मेरे मुश्किलों से कह दो के मेरा खुदा बडा आहे. आपले महाराज खूप मोठे आहे, म्हणून किती पण प्रॉब्लेम आले तरी आपल्याला घाबरायची गरज नाहीये. महाराज पदोपदी आपल्यासोबत आहे. सो हीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की दुःख आले येऊ द्या, सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे. महाराजांनी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं लिहिलेलं आहे, जे कोणाच्याच आयुष्यात घडलेलं नाही एवढं चांगलं तुमच्या आयुष्यात घडणार आहे. फक्त सेवा करा, महाराजांवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मांवर. मी तरी सांगते की माझ्या आयुष्यात दुःख आलं ते माझ्या कर्मांमुळे आलं, हा, पण सुख आलं ते माझ्या महाराजांमुळे आलं, यात काही शंका नाही. तुम्हाला पण सांगेल, दुःख आलं तर आपल्यामुळेच येतं ते, आणि सुख येतं ते फक्त महाराजांमुळे येतं. सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.